दिवसांनी हे पर्यटन क्षेत्राचे रूप या ठिकाणी येणार आहे। मान्य अमरीश भाई यांच्या संकल्पनेतनं या ठिकाणी आपले सर्वांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं सुद्धा या ठिकाणी लोकार्पण होणार आहे। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येणार आहे। हिंदू कुल्य महाराणा प्रतापजी त्यांच्या सुद्धा शेजारी या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी उभा राहणार आहे। म्हणजे या ठिकाणी खंडेराव मंदिर आलं, या ठिकाणी शूरवीरांचे पुतळे आलेत, आपले श्रद्धास्थानांचे पुतळे या ठिकाणी आलेत आणि भूपेश भाईंना नुकताच श्री शनी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आमचं उद्दिष्ट या ठिकाणी फार वेगवेगळे आहे। भूपेश भाईंकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत। मागाशी सूत्रसंचालन करणारे म्हटले की पटेल परिवार जिथं जातो तिथं परीश म्हणून काम करतो, अशा भावना पटेल परिवाराच्या बद्दल आहेत आणि आमच्या पण या ठिकाणी पटेल परिवारांबद्दलच्या या ठिकाणी अपेक्षा आहेत की शनी मंदिर ट्रस्ट या शनी मंदिराचं दर्शन घ्यायला या ठिकाणी संपूर्ण तालुक्यातनं इतर राज्यातनं लोक या ठिकाणी दर्शनाला येतात। शनी अमावस्याच्या दिवशी भूपेश भाई 4-4, 5-5 तास या ठिकाणी दर्शन होत नाही, लाईनीमध्ये उभं राहावं लागतं। इतकं मोठं श्रद्धास्थान शनी मंदिर आहे आणि या शनी मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा, या शनी मंदिरचं भव्य या ठिकाणी भव्य दिव्य काम व्हावं, त्यासाठी शनी महाराजांनी मला काही बुद्धी दिली असेल आणि मागच्या वेळेस माझ्या तोंडून या ठिकाणी वधून घेतलं, भूपेश भाईंना अध्यक्ष करा हे सांगायला लावलं। म्हणजे मी जे बोललो ते देवानं माझ्याकडनं ते बोलून घेतलं असं माझी भावना आहे। आणि या ठिकाणी 1-2 दिवसात माननीय अमरीश भाई पटेल यांच्या उपस्थितीमध्ये श्री शनी मंदिर ट्रस्टची मीटिंग आम्ही घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये सर्व आराखडा या मंदिरच्या या ठिकाणी आम्ही घेणार आहोत। त्यापूर्वी भूपेश भाईंनी यांनी मोजणी सुद्धा टाकून दिलेली आहे। प्लॅन करणारा मुंबईचा आर्टिकल जो आहे, आर्किटेक्ट जो आहे त्यालाही सांगून ठेवलेला आहे। म्हणजे या ठिकाणी खंडेराव महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रतापजी आणि समृद्ध शनी महाराज म्हणून हे पर्यटन क्षेत्र या ठिकाणी होणार आहे। पूर्वी नानी पार्क झालं, हे सुद्धा लोकांना एक आनंद व्हायचा, फार वैशिष्ट्य वाटायचं, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा ही मोठी भर या ठिकाणी पडणार आहे। आणि या आपल्या पर्यटन क्षेत्राच्या ठिकाणी जवळपास 25 ते 30 कोटी रुपयाचा काँक्रीट रस्ता जो 50 वर्ष या ठिकाणी चांगल्या रीतीने राहील असा एक चांगला रस्ता सुद्धा या ठिकाणी होणार आहे। आणि चांगल्या रस्त्यावरती या रोडाला लागून शनी मंदिर ट्रस्टचं आपल्याला सर्वांना जीर्णोद्धार करायचा आहे। भूपेश भाईंच्या प्रेरणेने, भूपेश भाईंच्या या ठिकाणी सहकार्याने जरी आपल्याला करायचं असलं, परंतु या ठिकाणी आपलं सर्वांचं ते दैवत आहे। सर्वांनी आपण सर्व ताकद ही भूपेश भाईंच्या मागे उभे करून हे शनी मंदिरच्या जीर्णोद्धारासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं मी आपल्याला या ठिकाणी नम्र आवाहन करतो। आणि या ठिकाणी भूपेश भाई